नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राहुरी तालुक्यातील खंडाबे खुर्द येथे देवनदी लगत असलेल्या आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीत सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी आदिवासी कुटुंबाने आक्रमक पवित्रा घेत गौण खनिज उत्खनन करणारी जेसीबी व डंपर महसूल व पोलीस प्रशासनाच्या ताब्यात दिलाय. हा प्रकार आज गुरुवारी 18 जून रोजी सकाळी घडला. घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दाखल होत महसूल प्रशासनाने पंचनामा करत वाहनं ताब्यात घेतली व गुन्हा दाखल करण्याची कारवाई दुपारपर्यंत सुरू होती. राहुरी तालुक्यात कनगर, चिंचविहिरे, देवळाली प्रवरा परिसरात अवैध मुरुम उत्खनन सुरू असताना महसूल विभाग याकडे सातत्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचं यावेळी नागरिकांनी आरोप केला. दरम्यान आज गुरुवारी खंडाबे खुर्द येथील देवनदी लगत असलेल्या आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीत भगवान कल्हापुरे नामक व्यक्ती जेसीबी व डंपर सहाय्याने मुरुम उत्खनन करत असल्याचं दिसताच आदिवासी समाजाने आक्रमक होऊन मंडलाधिकारी तलाठी यांना याबाबत तक्रार केली. मात्र त्यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने आदिवासी बांधवांनी सदर प्रकार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या कानावर सदर प्रकार घातला. त्यानंतर तिघांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. अवैध गौण खनिज उत्खनन करताना आदिवासी समाजाने अंत्यविधी केलेल्या मृतदेहाची अवहेलना केल्याचा आदिवासी कुटुंबाने आरोप केला असून मृतदेहाचे सांगाडे बाहेर आले प्रत्यक्षदर्शनी दिसून आलं. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली. यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रशासनास चांगलेच धारेवर धरलं होतं. राहुरीचे महसूल प्रशासन अवैध गौण खनिज प्रकरणी काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलंय. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.